ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे प्रज्ञापुरी तथा अक्कलकोटमध्ये येण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण भारतभर परिक्रमा केली होती. त्यात ते उत्तर प्रदेश, बंगाल, नेपाळ, ओरिसा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिणेकडील तामिळनाडू, ओरिसा आदी विविध प्रांतांमध्ये प्रवेश करून अखेरीस ते प्रज्ञापुरी तथा अक्कलकोटी आले. तेव्हा तेथे त्यांच्या दर्शनासाठी एक इंग्रज बॅरिस्टर आणि पारशीग्रस्त आले. त्यांना उत्सुकतेने विचारले की महाराज, आपण कोण? कोठील? इंग्रज बॅरिस्टर आणि पारशीग्रस्ताला उत्तर देताना श्री स्वामी समर्थ म्हणाले की आम्ही कर्दळीवनातून निघालो आणि कर्दळीवनातून थेट कलकत्त्याला गेलो. कलकत्त्याहून हरिद्वारला पोहोचलो. हरिद्वारहून जगन्नाथपुरीला गेलो. जगन्नाथपुरीहून गिरनार पर्वतावर आलो. तेथे द्वारका आदी तीर्थक्षेत्रांना भेटून आम्ही दक्षिणेकडील रामेश्वरी आलो. तेथे काही काळ वास्तव्य करून आम्ही मंगळवेढ्याला आलो. मंगळवेढ्याहून मोळास व मोळाहून आत्ता अक्कलकोटामध्ये आलेलो आहोत आणि अक्कलकोटातच राहणार आहोत. ह्या प्रसंगानंतर गाणगापूरचे काही पुजारी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले. तेव्हा श्री स्वामींनी त्यांना विचारले, तुमच्या देवाचे नाव काय? तेव्हा त्या पुजाऱ्यांनी उत्तर दिले की आमच्या देवाला नरसिंह सरस्वती म्हणतात. तेव्हा स्वामीही उद्गारले, माझेही नाव नरसिंहभान आहे बरे. तेव्हा त्या पुजाऱ्यांना श्री स्वामी समर्थामध्ये नरसिंह सरस्वतीचाच भास झाला व त्यांनी श्री स्वामी समर्थांना साष्टांग दंडवत घातले.